तर तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र महिला पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नाहीये। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी। बघूया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरच्या महिलेने तोडफोड केली, त्या महिलेच्या इथं सध्या पोलीस पोहोचलेले आहेत आणि एकूणच पोलिसांकडनं तपास करण्यासाठी पोलीस इथं आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। आपण इथं बघू शकतो की महिला कर्मचारी असतील किंवा मग इतर पोलीस जे आहेत हे इथं पोहोचून एकूणच त्यांची विचारपूस करण्यासाठी येतात, पण मात्र महिलेकडनं कोणताही प्रतिसाद जो आहे तो देण्यात येत नाही आहे। पोलिसांकडनं इथं बेल वाजवून त्यांना विचारण्यात देखील आलं, मात्र अद्यापर्यंत महिलेकडनं दरवाजा उघडण्यात आलेला नाही आहे। सोबत जर का बघायचं तर पोलिसांकडनं या संदर्भात महिलेचं समुपदेशन जे आहे ते देखील करण्यात येणार आहे। एकूण रहिवाशी असेल किंवा मग जे इथले भाजप पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की ही महिला जी आहे ती कुठेतरी मेंटली डिस्टर्ब आहे आणि त्यामुळेच पोलिसांकडनं सध्याला समुपदेशनाची भूमिका जी आहे ती घेतली जाते। अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।